मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी धडकले बुलढाणा येथील कृषी कार्यालयात। पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप। मलकापूर तालुक्यातील हजारो शेतकरी वर्ष 2023-24 च्या पीक विमा कंपासून वंचित आहे। या संदर्भात त्यांनी अनेक वेळा संबंधित पीक विमा कंपनी आणि कृषी विभागाशी संपर्क साधला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आज 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी बुलढाणा येथील कृषी अधीक्षक कार्यालयात धडक देत तात्काळ पीक विमा देण्याची मागणी केली आहे। वर्ष 2023-24 मध्ये मलकापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते। जवळपास 25,000 शेतकऱ्यांनी नुकसानीची नोंद विमा कंपनीकडे केली होती। त्यापैकी फक्त 225 लोकांना विम्याचा लाभ मिळाला। या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागील महिन्यात मलकापुरात आंदोलन केल्यानंतर जवळपास 6,000 शेतकऱ्यांना विमा देण्यात आला, परंतु आजही जवळपास 18,000 शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित आहे। संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी आज या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बुलढाणा येथील कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन कृषी अधिकारी ढगे यांच्यासमोर हकीकत सांगितली। मोठ्या प्रमाणात कृषी कार्यालयावर शेतकरी धडकल्याने तात्काळ घटनास्थळी पोलीस देखील पोहोचली। सध्या कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे। त्याच्यामध्ये टेक्निकली एरर्स खूप आहेत। टेक्निकली एरर्स त्याच्यामध्ये पोर्टलवर तर आहेच, पण व्हॉट्सअपवर जेव्हा लोक हे विचारतात ना, त्याच्याबद्दल त्यांचा जो बोट असतो म्हणजे चॅटबोट, तर चॅटबोट मध्ये तर एवढा प्रॉब्लेम आहे की तो म्हणजे ऍक्टिव्हच नाही आहे तो। रक्कम एकदम अशी तोडकी 5,000 रुपये देऊन राहिले साहेब। मागच्या 4 वर्षांपासून दाखवले फक्त एक्सेप्टेड दाखवले। किती दिवस झाले नुसतं क्लेम कॅल्क्युलेशन अवॉइडेडच दाखवलं, पहिले तर नो क्लेम दाखवत नाही।